नमस्ते. मी जगन्नाथ शिंदे. आपल्याला सर्वांना माहीत आहे की मी नाटक, कथा आणि कादंबरी या तिन्ही क्षेत्रामध्ये विपुल लेखन असं केलेलं आहे. आणि माझ्या विषयाला असं कुठलंही बंधन नाही. सर्वच विषयांना मी स्पर्श करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अगदी राजकीय, कौटुंबिक, सामाजिक, लोकनाट्य, वगनाट्य सर्व प्रकार मी हाताळले. अगदी रेकॉर्ड झाले त्याचं. प्रौढ शिक्षण साक्षरता मोहिमेकडे तर मी विपुल असं लेखन केलेले. मित्रांनो, पुनर्जन्म हा विषयानं मला खुणावलं. मी विचार केला, पुनर्जन्म माणसाला असतो का? त्यासाठी खूप वाचलं. मित्रांनो, आपले जे प्राचीन खूप जुनी पुराण आहेत, त्यात मध्ये गरुड पुराण नावाचं एक पुराण आहे. या पुराणानं पुनर्जन्म याला मान्यता दिलेली आहे. त्यात स्पष्ट नोंद आहे तशी. पुनर्जन्म म्हणजे नेमकं काय हे समजून घेऊया आपण. समजा माणूस मेला, वयोमानानं मेला, अपघातानं मेला, किंवा आणखी काही कारणानं तो गेला, आजारी पडून गेला, की काय होतं? त्याचं शरीर इथं राहतं, आत्मा दोन यम येतात आणि ते घेऊन जातात. तुम्हाला माहिती आहे, शरीर इथं असतं, आपण त्याची पुढे विल्हेवाट लावतो, अग्नी देतो. आत्मा मात्र यम घेऊन स्वर्गामध्ये गेलेले असतात. स्वर्गामध्ये चित्रगुप्त असतात, जे प्रत्येक माणसाच्या पापाचा पुण्याचा हिशोब ठेवतात. त्यांच्या समोर तो आत्मा सादर केला जातो. मग त्याचं खातं काढलं जातं. त्याच्या नावावरती जमेच्या बाजूला पुण्य किती आहे, खर्चाच्या बाजूला पाप किती या माणसाने केले, याचा हिशेब केला जातो. तर त्याचा हिशेब जर अधिक जर पुण्य असेल तर त्याला स्वर्गामध्ये जागा दिली जाते. आणि प्रचंड असं पाप केलं असेल, लांडी लबाडी केली, चोरी केली, वाईट वागला, फसवलं लोकांना, खून केले, मारामाऱ्या केल्या, दरोडे गाठले, त्याला पाप मिळतं आणि त्यासाठी त्यांना नरकात पाठवलं जातं. पण या दोन वर्गाशिवाय एक तिसरा वर्ग असतो. एखादा जीव पूर्णपणे तृप्त नाही, त्याच्या इच्छा अपुऱ्या राहिलेल्या आहेत. त्याला जगायचं होतं पण जगता आलं नाही. अपघात घडला असेल किंवा अन्य काही कारण घडलेलं असेल, जगायची खूप इच्छा होती, पण दुर्दैवानं त्याला जगता आलं नाही. त्या माणसाचा पुनर्जन्म होतो. तो कुठल्या तरी नव्या शरीरात मध्ये प्रवेश करतो आणि तिथं पहिल्या नावानं पुन्हा वावरू लागतो. हा गुंतागुंत आहे, तशी गुंतागुंत आहे, प्रचंड अशी गुंतागुंत आहे. समजा एखादा जीव मराठा समाजातला आहे किंवा गरीब कुटुंबातला आहे, पण पुनर्जन्म घेताना कदाचित तो श्रीमंत कुटुंबात घेऊ शकेल, मुस्लिम समाजामध्ये घेऊ शकेल, किंवा अन्य कुठल्या ख्रिश्चन धर्मामध्ये घेऊ शकेल, आणि प्रचंड पुढं गोंधळ उडतो. अशी उदाहरणे आहेत. आणि अशी उदाहरणं आहेत. या विषयावरती मी लिहावं असं माझं मन म्हणू लागलं. मी ठरवलं, थोडंफार लिहिलंही त्याच्यावरती. एक स्वतंत्र पुस्तक यावरती लिहावं. दुसरं काहीच नाही घडलं तर त्यातनं करमणूक मात्र निश्चित होईल. आणि आपणही नव्या विषयाला स्पर्श केला, नव्या विषयावर लेखन केलं, नव्या विषयाला न्याय दिला, याचा आनंद मिळेल. तर मित्रांनो, मी आता तुमच्यासाठी जो प्रोग्राम घेऊन आलोय त्याच्याशी बोलणार आहे.
मी जे माझ्या अल्पबुद्धीनं जे लेखन केलेलं आहे, करणार आहे, त्याच्यावर एक एक घटना तुम्हाला या माध्यमातून सांगणार आहे. तुमची छानपैकी करमणूक होईल. आणि कुठं घडलं, कसं घडलं, का घडलं, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्ही शोधत बसाल. यासाठी आजपासून मी तुम्हाला अशा पुनर्जन्मावरची एक एक कथा नेहमीच सांगत राहणार आहे. एक काम करा, तुम्ही सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला त्या कथा विनामूल्य वाचता येतील. लाईक करायला विसरू नका. आणि या कथा तुम्हाला जशा ऐकायला मिळाल्या तशा आपल्या मित्रांना ऐकायला मिळावी, लोकांना ऐकायला मिळावी, यासाठी शेअर करा,